श्रोतेहो नमस्कार. कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाच्या गेल्या भागापासून आपण आरोग्य विम्याचे जीवनातील महत्त्व याविषयी अभिनंदन उपाध्ये यांची मुलाखत ऐकत आहोत. याच मुलाखतीचा दुसरा भाग आज आपण ऐकणार आहोत. चला तर सुरुवात करूया मुलाखतीला. सर, काही वेळा एखाद्या पॉलिसी आपण घेतो आणि त्याचा 2-3 महिन्यात आपल्याला एखादा आजारपण आल्यानंतर आपण त्याचा क्लेम घेतला आणि पुन्हा पुढे जाऊन 6-7 महिन्यांनी परत तसंच आजारपण आलं तर त्याचा क्लेम आपल्याला परत मिळतो का? हो, नक्की मिळतो. समजा तुम्ही 10 लाख रुपयाची पॉलिसी घेतलाय आणि तुमचा पहिला क्लेम 2 लाख रुपयाचा आलाय तर तुमच्याकडे 8 लाख रुपये शिल्लक असतात. पुढच्या वर्षभरामध्ये परत तुम्ही 8 लाख रुपये ते यूज करू शकता. म्हणजे याच्यामध्ये 10 लाख रुपये जरी संपले तर परत त्याच वर्षी 10 लाख रुपये रिस्टोर होतात. त्याला रिस्टोरेशन बेनिफिट म्हणतात टेक्निकली. म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये प्रत्येकाला 10 लाख रुपयाचा क्लेम अवेलेबल होतो त्याच प्रीमियममध्ये एका वर्षामध्ये. त्यामुळे एका फॅमिलीमध्ये 4 जण जरी असतील आणि ते 4 जण प्रत्येक वेळी वेगळे ऍडमिट झाले असतील तर प्रत्येकाला 10 लाख रुपयाचं कव्हर इलिजिबल आहे. सर, काही वेळा एखाद्या माणसाचं इन्शुरन्स पॉलिसी, हेल्थ इन्शुरन्स जो आहे हा त्याच्या संबंधित कंपनीनं, म्हणजे जो जिथं जॉब करतं त्या एंटरप्रेन्युअरशिप जी काही कंपनी आहे किंवा दुकान आहे त्यांनी घेतलेला असतो, प्लस त्यांना स्वतःही घेतलेला असतो. इन केस त्याच्या आजारपणात त्यानं क्लेम कुणाकडनं घ्यावा? त्यांना ग्रुप मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी असेल जी त्याला कंपनीनं दिलेली आहे तिथं त्यांनी करू शकतात. ग्रुप मेडिकल पॉलिसीमध्ये तुम्हाला वेटिंग पिरियड नसतो. ओके. इमिजिएटली सगळं चालू होतं. जे मगाशी मी सांगितलं की प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्समध्ये 2 वर्षाचं वेटिंग पिरियड लागतं. जर 2 वर्षाच्या आतले काही क्लेम असतील ते तुम्ही तुमच्या ग्रुप इन्शुरन्समध्ये कव्हर करू शकता. आणि जर मोठा क्लेम असेल, तुमचा ग्रुप इन्शुरन्स 2 लाखाचा आहे आणि खर्च 5 लाख रुपयाचा आलाय तर तुम्ही मग प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्समध्ये ते करू शकता. सर, जेव्हा 2 पॉलिसीज असतात तेव्हा हॉस्पिटलचा खर्च हा थोडा निम्मा डिव्हाइड किंवा असं काही होऊ शकतं? आता मी एक एक्झाम्पल देतो. समजा तुमचं कंपनीकडनं 3 लाख रुपयाचं कव्हर आहे आणि प्रायव्हेट 5 लाखाचं, टोटल 8 लाखाचं कव्हर आहे. समजा 1 लाख रुपये खर्च आला तर तो 1 लाख रुपये तुम्ही एकीकडेच करू शकता, आयदर इकडं किंवा तिकडं. तर समजा तुमचा 5 लाख रुपयाचा खर्च आलाय तर तुम्ही 5 लाख रुपये 2 लाख रुपये तिकडं आणि 3 लाख रुपये इकडं असं करू शकता. किंवा ज्याच्याकडे मोठं कव्हर आहे तिथं डायरेक्ट 5 लाख रुपये पण करू शकता. सर, इन्शुरन्स पॉलिसीमध्ये आपण जेव्हा क्लेम करतो तेव्हा त्यात नॉन मेडिकलचे जे खर्च असतात त्याविषयी काय माहिती सांगाल? नॉन मेडिकल एक्सपेन्सेस कसे आहेत की कोविडमध्ये हे खर्च खूप आला. म्हणजे हँड ग्लोव्ज, ऍप्रन, मास्क आणि त्याच्यावर लिमिट राहिलं नाही. ओके. कारण त्यावेळी कोविडमध्ये कुणालाच काही समजत नव्हतं तर ते हँड ग्लोव्हचा एक बॉक्स त्यांनी मागवायचे. खरं तो बॉक्स पूर्ण ते वॉर्ड वापरायचा, खरं त्याचे चार्जेस एका पेशंटला लावत होते. किंवा ऍप्रनचा खर्च पूर्ण वॉर्डला वापरत होते आणि खर्च पेशंटला लावत होते. त्यामुळे त्याचा खर्च म्हणजे जवळपास ट्रीटमेंट एवढाच खर्च आला. मग त्याच्यावर काही लिमिटेशन्स लावले IRDAने आणि ते पण कव्हर त्याच्यामध्ये करतात. आता काही रायडर्स आलेत की नॉन मेडिकल आयटम्स तुम्ही किंवा सेफगार्ड म्हणून तुम्ही त्यामध्ये पॉलिसीमध्ये ऍड केला तर हे सगळे पण गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर करतात. 48 प्रकारचे नॉन मेडिकल एक्सपेन्सेस आहेत, ते सगळे आपण हेल्थ इन्शुरन्स क्लेममध्ये कव्हर करू शकतो. सर, कॅशलेस क्लेम म्हणजे नक्की काय? कॅशलेस क्लेम काय? आता आपण हेल्थ इन्शुरन्स कशासाठी करतो? आपल्याकडे पैसाच नाहीये मोठा, तर तो पैसा उभारायचा कसा? मग कॅशलेस ट्रीटमेंट हे गव्हर्नमेंटनं काय केलं, हॉस्पिटल थ्रू आपल्याला दिलेली आहे की प्रत्येक कंपनी हॉस्पिटल बरोबर टायअप करते की आमचा पेशंट आला तर त्याचा जो खर्च आहे तो डायरेक्ट आम्ही तुम्हाला पे करतो. तिथं कस्टमरकडून काही घ्यायची गरज नाहीये. त्यांचं ते कॉन्ट्रॅक्ट असतं नेटवर्क मधलं, जे हॉस्पिटलला कंपनी डायरेक्ट पे करते. 1 रुपये सुद्धा तुम्हाला भरायला लागत नाही. कॅशलेसमध्ये तुम्हाला ऍडमिट व्हायचं आहे, तुमचं पॉलिसी डॉक्युमेंट TPA डेस्कला द्यायचं आहे, तिथनं 4 तासामध्ये तुम्हाला त्याचं अप्रुव्हल येतं. डिस्चार्ज होताना तुम्हाला फायनल अप्रुव्हल होतं आणि तुम्हाला काही नॉन मेडिकल एक्सपेन्सेसचा खर्च असेल तो तेवढा भरावा लागेल. तर बाकी सगळी 99% अमाऊंट तुमची सगळी कॅशलेसमध्ये सेटल होते. अच्छा. हे कॅशलेस क्लेम जो आहे तो कुठं मिळतो? आता फॉर एक्झाम्पल मोठे जे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहेत, सांगली, कोल्हापूर, पुण्यामधले, म्हणजे एक्झाम्पल घ्यायचं झालं तर उषाकॉल हॉस्पिटल, सेवा सदन हॉस्पिटल, सिनर्जी हॉस्पिटल, इथं सगळ्या कंपन्यांचे कॅशलेस फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. तिथं तुम्हाला जाऊन फक्त तुम्हाला काही डिटेक्ट झालंय, तुम्हाला तिथं जाऊन ऍडमिट व्हायचं आहे आणि ती सगळी प्रोसेस ते हॉस्पिटलमधली जी TPA डेस्क आहे ती सगळी प्रोव्हाइड करते. सर, आपण जेव्हा एखादी इन्शुरन्सची पॉलिसी घेतो त्याच्यानंतर आजारपण जे येतं तर त्यामध्ये जी काही आपली इकॉनॉमिकल रिस्क असते ती रिस्क आणि येणारा खर्च, म्हणजे आता सपोज मी जर एक 5 लाखाचा
क्लेम घेतलाय, माझा हॉस्पिटलचा खर्च 4 लाख झाला, पण पुढचे 2 महिने मी 1 रुपयाही नाही कमवला, तर ह्या कंडिशनमध्ये त्यांनी काय करावं? नाही, ह्याच्यासाठी कसं आहे, आता एक पर्सनल ऍक्सिडेंट पॉलिसी म्हणून आहे. आता हे ऍक्सिडेंटल केसमध्येच होऊ शकतं की आपण बेड रिडन असू शकतो, म्हणजे ट्रीटमेंट झाले, खर्च मिळालाय, सगळं झालंय, कारण मी जॉबला जाऊ शकत नाहीये. तर पर्सनल ऍक्सिडेंट पॉलिसीमध्ये तुम्हाला पर वीक 5,000 रुपयाचं कॉम्पन्सेशन मिळतं. तर ती पॉलिसी तुम्हाला अगोदर करायला पाहिजे. त्यामध्ये भरपूर ऑप्शन असतात, म्हणजे तुमचं पुढच्या, म्हणजे तुमच्यावर ईएमआय असेल तर पुढच्या 3 महिन्याचं ईएमआय पण त्या पॉलिसीमधनं कव्हर होतो. प्लस वीकली तुम्हाला 5,000 10,000 रुपये कॉम्पन्सेशन मिळते. ते तुमच्या इन्कमनुसार ठरतं की तुमचं ऍक्च्युअल इन्कम किती होतं. तर पर्सनल ऍक्सिडेंट पॉलिसी ही सगळ्यांनी घ्यावी, म्हणजे ती लेडीज असू दे, जेंट्स असू दे, घ्यावी. कारण कुणीही कधीही ऍक्सिडेंटली ऍडमिट होऊ शकतं आणि पुढचे 6-6 महिने ते बेड रिडन पण असू शकतात किंवा जॉबवर जाऊ शकत नाहीत. तर ते इन्कम कव्हर करण्यासाठी पर्सनल ऍक्सिडेंट पॉलिसी नक्कीच करायला पाहिजे. सर, ही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आहे किंवा मेडिक्लेम आहे, याबद्दल समाजात कोणकोणते गैरसमज दिसून येतात? सगळ्यात महत्वाचं काय आहे की मला काय होणार आहे, हा एक सगळ्यांना एक गैरसमज आहे मोठा, की मी तर आतापर्यंत फिट आहे, आतापर्यंत कोणती मेडिकल इमर्जन्सी आलेली नाहीये, तर मग मी हेल्थ इन्शुरन्स का करावा, आणि आतापर्यंत माझ्या फॅमिलीमध्ये पण कुणाला मेडिकल इमर्जन्सी आलेली नाही, तर मी हे पैसे जे भरतोय ते माझे वाया जातील किंवा बुडतील, हा एक मोठा गैरसमज आहे. ओके, माझ्याकडे भरपूर अशी उदाहरणं आहेत की ज्यांनी 5,000 रुपये प्रीमियम भरून 1,20,000 रुपयाचा क्लेम घेतलेला आहे. त्यामुळे मेडिकल इमर्जन्सी सांगून येणार नाहीये, मग ते ऍक्सिडेंट असू दे, कॅन्सर असू दे. त्यामुळे हा गैरसमज दूर होणं गरजेचं आहे. जसं एक एक्झाम्पल मी देऊ शकतो की जेव्हा पावसाळ्यात तुम्ही छत्री घेऊन बाहेर पडता, तुम्हाला माहित असतं ना की पाऊस यायचे चान्सेस आहेत, तर छत्री घेऊन बाहेर पडायचं. पाऊस येणारच नाही हा कॉन्फिडन्स ओव्हर कॉन्फिडन्स झाला, त्यामुळे छत्री तुम्हाला घेऊन जाणं बंधनकारकच आहे. सर, जो आपण सध्या जीएसटीचा विचार करता, जीएसटी सध्या कमी झालेले आहेत, ह्या जीएसटीचे रेट्स जे कमी झाले, याचा ह्या क्षेत्रावरती किती परिणाम झाला? 22 सप्टेंबरपासून गव्हर्नमेंटनं जीएसटी 0 केला. आणि ही खूप जुनी मागणी होती गव्हर्नमेंटकडे की ज्याच्यामध्ये जीएसटी कमी व्हावा, कारण ही अत्यावश्यक वस्तू व्हायला लागल्या आणि अत्यावश्यक वस्तूवर तुमचा जीएसटी कमी असायला पाहिजे. तर गव्हर्नमेंटनं खूप चांगला डिसिजन दिला आणि 18% डायरेक्ट 0% तो जीएसटी आला. त्यामुळे प्रीमियममध्ये खूप चांगला डिफरन्स पडला. म्हणजे जी पॉलिसी 1,18,000 मिळत होती ती आता 1 लाख रुपयाला मिळाले आणि 18,000 रुपयाचा कस्टमरचा फायदा झालेला आहे. आणि ह्यामध्ये कंपनीने पण इनिशिएटिव्ह घेतलंय की मल्टी इयर डिस्काउंट दिलेला आहे, सिबिल स्कोर डिस्काउंट दिलेला आहे, गर्ल चाइल्ड डिस्काउंट दिलेला आहे, फिमेल प्रपोजर डिस्काउंट दिलेला आहे, की एवढे डिस्काउंट जेणेकरून कस्टमर इनिशिएटिव्ह घ्यावं आणि हेल्थ इन्शुरन्स करून घ्यायला पाहिजे. सर, जो आपण हेल्थ इन्शुरन्स बद्दल बोलतोय, तर आपण हेल्थ इन्शुरन्स नक्की कुठून कुठून घेऊ शकतो? हेल्थ इन्शुरन्स तुम्ही 2-3 ठिकाणावरून घेऊ शकता. कंपनीचं ऑनलाईन वेबसाईट असते त्यावरून घेऊ शकता. त्यानंतर खूप मोठे ब्रोकर आहेत त्यांच्याकडनं घेऊ शकता आणि एजन्सी चॅनल थ्रू घेऊ शकता. जे ॲडवायझर आहेत, जे तुमच्या आजूबाजूला असतात, ॲडवायझर तुमच्या कनेक्टेड असतात, तुमचे रिलेशन्स असतात, त्यांच्याकडनं घेऊ शकता आणि तुम्ही बँकेतून पण घेऊ शकता. खरं माझं एक पर्सनल सजेशन आहे की तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेताना जो मेडिएटर आहे तो तुम्हाला फ्युचरमध्ये सर्व्हिस देणारा आहे का, तुमच्या एका कॉलला लगेच तो रिस्पॉन्स देणार आहे का, अशा मेडिएटरकडूनच तुम्ही पॉलिसी घ्या, जेणेकरून तुम्हाला मेडिकल इमर्जन्सीच्या वेळी त्याच्याकडून फॉलोअप घ्यायला लागता कामा नये. बरोबर. सर, बऱ्याचदा असं दिसून येतं की एखादा मेडिक्लेमचा आपण क्लेम कंपनीकडे करतो आणि ते रिजेक्ट होतात, तर हे रिजेक्ट होण्यापाठीमागे कोणकोणती कारणं असू शकतात? बेसिक 2-3 कारणं आहेत की पॉलिसी घेताना जर कुठली मेडिकल हिस्ट्री असेल, बीपी, शुगर, कुठलं ऑपरेशन झालं असेल किंवा एखादा त्रास आहे आणि तो सांगितला गेला नाही पॉलिसी करताना आणि त्याच रिलेटेड क्लेम आला, तर ते डिस्चार्ज समरीमध्ये किंवा आयपीडी पेपरमध्ये डॉक्टर मेन्शन करतात की हा त्रास किती वर्षापासून आहे. तर ती कंपनीला गेल्यावर कंपनी त्याच्यावर क्लेम रिजेक्ट करते आणि पॉलिसी पण रिजेक्ट करते. त्यामुळे तुम्ही पॉलिसी करताना पूर्ण गोष्ट, म्हणजे जी काही तुमची हिस्ट्री आहे ती मेन्शन करणं गरजेचं आहे. दुसरी एक गोष्ट आहे की तुमचा क्लेम फ्रॉड्युलंट आहे का, म्हणजे तुम्हाला ऍडमिटच नाहीये तुम्ही आणि तरी सुद्धा पण इन्शुरन्स आहे म्हणून तुम्ही ऍडमिशन दाखवून केलाय, तर त्यामध्ये पण क्लेम रिजेक्ट होतो. दुसरी गोष्ट, तुम्ही जेन्युअनली ऍडमिट आहे, खरं तुमचं बिल वाढवलंय, म्हणजे ज्याचा खर्च 20,000 आहे तिथं 50,000 रुपये दाखवलाय, तर तिथं पण क्लेम रिजेक्ट होऊ शकतो. सर, अशा क्लेम रिजेक्टच्या केसेसमध्ये पेशंटला किती बेअर करावं लागतं? नाही, ते डिपेंड्स करतं. जर समजा पेशंटची चूक असेल
पॉलिसी करताना सांगितलं गेलं नसेल तर पूर्ण पेशंटलाच बेअर करावं लागतं. खरं कंपनीची पण चूक असू शकते आणि हॉस्पिटलची पण चूक असू शकते. त्यामध्ये तुमचा जो मेडिएटर आहे ज्याच्याकडून तुम्ही पॉलिसी घेतलाय तो तुम्हाला त्याच्यामध्ये खूप चांगली मदत करतो. जर त्याला वाटतंय की ही चूक हॉस्पिटलकडनं आहे तर हॉस्पिटलकडनं त्याचं रिक्वायरमेंट घेऊन तो कंपनीला जमा करतो आणि तो क्लेम सेटल करण्यासाठी मदत करतो. आणि कंपनीचाच लूप होल असेल की बाबा एखादं डॉक्युमेंट त्यांनी बघितलं नाहीये व्यवस्थित तर तो तिथं पण कस्टमरच्या एंडनं कंपनीवर ऍक्च्युली भांडू शकतो की हा क्लेम मिळाला पाहिजे कारण हा जेन्युइन क्लेम आहे. मग त्याचा रोल खूप महत्वाचा आहे त्यामध्ये. अच्छा सर, शेवटचा प्रश्न किंवा आपण मुलाखतीच्या शेवटी येताना अगदी महत्वाचा प्रश्न की हेल्थ इन्शुरन्स जो आहे तो कधी घ्यायला पाहिजे? हेल्थ इन्शुरन्स हा तुम्ही जन्मल्यावर घ्यायला पाहिजे. ओके, मेडिकल इमर्जन्सी कधी पण सांगून येणार नाहीये. म्हणजे 91 दिवसाच्या बाळापासून 99 एज पर्यंत तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेऊ शकता. खरं प्रीमियम त्या पद्धतीनं ठरतो. जेवढं एज कमी तेवढं प्रीमियम कमी येणार आणि कव्हर जास्त भेटणार. जेवढं एज जास्त असणार तेवढं प्रीमियम जास्त असणार आणि कव्हर कमी भेटणार आणि मेडिकल इमर्जन्सीज पण आलेले असणार. त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स हा न्यूली मॅरिड कपलनी घ्यायला पाहिजे, न्यूबॉर्न बेबीनी पण घ्यायला पाहिजे. खरं ह्याच्यासाठी तारीख वार काय नाहीये. तुम्हाला ज्यावेळी त्याचा कन्सेप्ट कळाला त्या दिवशी तुम्ही तो डिसिजन घ्यायला पाहिजे. सर, आपण इन्शुरन्स पॉलिसी घेताना काही पाठीमागं आपल्या मेडिकल हिस्ट्री नसते किंवा बीपी शुगरचा त्रास आपल्याला नसतो. पॉलिसी घेतल्यानंतर हे त्रास सुरू झाले तर याचा पॉलिसीवर काय परिणाम होतो का? पॉलिसी घ्यायच्या अगोदर तुम्हाला कुठलीही हिस्ट्री नसेल तर तुम्हाला पॉलिसी मिळते आणि पॉलिसी घेतल्यानंतर जर तुम्हाला कोणतीही हिस्ट्री क्रिएट झाली तर तुम्हाला पॉलिसीचे क्लेम मिळतात. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही निरोगी आहे, कोणती मोठी हिस्ट्री नाही आहे, तोपर्यंत तुम्ही चांगलं कव्हर घेऊ शकता. एखादी मेडिकल हिस्ट्री क्रिएट झाली एक तर तुम्ही पॉलिसी घेऊ शकत नाही किंवा तुमचं कव्हर वाढवू शकत नाही. मग आपल्याला वाटतं की 5 लाखचं कव्हर 50 लाख करावं. कारण घेतानाच तुम्ही 25 ते 50 लाखाचं कव्हर निरोगी असताना घेतला तर लाईफ टाईम परत तुम्हाला हेल्थ इन्शुरन्सकडे बघायची गरज नाहीये. सर, आज तुम्ही आकाशवाणी सांगलीच्या स्टुडिओत आलात आणि हेल्थ इन्शुरन्स आणि मेडिक्लेम याविषयी इतकी छान माहिती सांगितली त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद मॅडम. श्रोतेहो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आत्ताच आपण आरोग्य विम्याचे जीवनातील महत्त्व याविषयी अभिनंदन उपाध्ये यांच्या ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग ऐकला. याबरोबरच कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांच्यासह मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या. नमस्कार.